शरदराव फुले, रमेश बापू फुले, आपण सगळे मान्यवर जेतवन बुद्ध विहारामध्ये खरं तर तथागत भगवान बुद्ध आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करत असताना येत्या निवडणुकीमध्ये आपल्या खांद्यावरची जबाबदारी किती मोठी आहे याची सुद्धा आपल्या प्रत्येकाला जाणीव व्हायला हवी. कारण त्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाला संविधान दिले, त्या संविधानाच्या वाटेवर चालत असताना आता तुम्ही निवडणूक बघताय. खरं तर लोकसभेची निवडणूक आहे, पण परवा प्रशांतला कोणीतरी एक विधान दिलं की पाहिजे तेवढा निधी देतो, तुम्ही कचाकच बटणं दाबा. आणि ही लोकशाही मूल्यांची एक अवहेलना आहे. मायबाप मतदार हा लोकशाहीमध्ये संविधानानुसार राजा आहे आणि निधी देतो म्हणजे कोणी खिशातून देत नसतोय. मावशी आपण साधी स्लीपर घेतली तर त्या स्लीपरवर जीएसटी देतोय. आता तर मोदी सरकारच्या कृपेने दही घेतलं त्याच्यावरही जीएसटी देतोय, पॅक पण पाण्यावर जीएसटी देतोय आणि या सगळ्या जीएसटीचा पैसा सरकारकडे जातो. टॅक्सचा पैसा इन्कम टॅक्स होता तो नोकरीला जातो. पोरं बाळ नोकरीला असली त्या 31 मार्चला इन्कम टॅक्स हे रिटर्न भरायचं हे येते, हा सगळा टॅक्स जातो, त्या टॅक्स मधून निधी येतो. त्यामुळे ही एक गोष्ट होती. आणि दुसरीकडे लोकशाही असताना एक महत्वाची गोष्ट समोरच्या उमेदवाराकडून महादेवांना त्याला करण्यात आली आणि उमेदवारी अर्ज भरण्याआधीच पराभव मान्य करणं काय असतं मजरबाई ते समोरच्या उमेदवाराच्या स्टेटमेंट मधून दिसून आलं. उमेदवारी अर्ज अजून भरला नाही पण त्यांनी आधीच सांगून टाकलं की त्यांची ही शेवटची निवडणूक आहे. आणि मग प्रश्न सर्वसामान्य माणसाला असा पडतो, जर 15 वर्ष या मतदारांनी तुम्हाला संधी दिली होती तर 15 वर्षाच्या कामगिरीच्या जोरावर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होतं, विजनच्या जोरावर निवडणुकीला सामोरं जायला पाहिजे होतं. पण 15 वर्षात काहीही काम केलं नाही, एकही ठोस मोठा प्रकल्प आणता आला नाही, समोरचं विजन समोर नाही आणि म्हणून अशा सहानुभूतीचा आधार घ्यावा लागतो. पण आपल्या भीमरायानं संविधान दिलं, त्या संविधानानं सर्वसामान्य माणूस मतदार सूज्ञ केला. तर मतदाराला हे कळायला लागलं की जर एखादा माणूस म्हटला की शेवटची निवडणूक आहे याचा अर्थ 2029 ला मत मागायला जर यायचं नसेल तर मग मतदारांशी बांधिलकी कशी ठेवणार हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे. आणि म्हणून माझी आपल्याला विनंती आहे, ही निवडणूक कोणा व्यक्तिगत हिताची नाही, कुणाची पहिली निवडणूक आहे की कुणाची शेवटची निवडणूक आहे याच्याशी मतदारांना घेणं देणं नसावं. कारण ही देशाची निवडणूक आहे. पुढली 5 वर्ष देश कुणाच्या हातात देणार हा निर्णय आपल्याला घ्यायचा आहे. आणि हा निर्णय घेत असताना आजच दैनिक भास्कर सारख्या एका फार मोठ्या वृत्तपत्राने त्यांचा सर्वे प्रकाशित केलाय. या सर्वे मध्ये महादेवांना 39 जागा या इंडिया आघाडीला दाखवतात, 39 जागा. आणि त्या भारतीय जनता पक्षाने महागाई असेल, बेरोजगारी असेल, डाळ कशी आता तोडणार किती रुपये गेले? 150 रुपये. गॅस सिलेंडर किती आहे? 1000 रुपये. ही जी सगळी आश्वासन होती 2014 होती, 19 होती. घरी पोराबाळांना सगळ्यांना नोकऱ्या आहेत नाही. मग ही जी सगळी आश्वासनं गेल्या वेळेस सरकारने दिली होती याचा आपल्या सर्वसामान्य माणसाच्या आयुष्याशी संबंध आहे. कुणाची पहिली निवडणूक कुणाची शेवटची निवडणूक, कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून तुरडा आमच्या आटोक्यात येणार आहे का? कुणाची शेवटची निवडणूक आहे म्हणून गॅस सिलेंडरचे दर कमी होणार आहेत का? हे जर करायचं असेल तर आपल्याला इंडिया आघाडीचं सरकार हे केंद्रात आणावं लागेल. आणि त्यासाठी आता चिन्ह बदललंय. आता चिन्ह काय? तुतारी वाजवणारा माणूस हे आपलं चिन्ह आहे. आणि तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हासमोरचं बटन आपण 13 मेला लागू. फक्त तेवढंच नाही, आपल्या नात्या गोत्यात सगळ्या सोयऱ्यात मित्र परिवारात सगळ्यांना सांगा
की ही देशाच्या भवितव्याची, महाराष्ट्राच्या स्वाभिमानाची ही लढाई आहे आणि यामध्ये तुतारी वाजवणारा माणूस हे चिन्ह समोरचं बटन दाबून आपल्या मतदानाचा